नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. स्वागत आहे तुमचं माझ्या सरोज क्रिएशन या यूट्यूब चॅनलवरती. हे बघा, माझ्याकडे असे ब्लाऊज पीस होते पडलेले. आपल्या सगळ्यांकडेच असे ब्लाऊज पीस असतात जे काही उपयोगात येत नाही. म्हणजे आपण नाही शिवत ब्लाऊज आपले ह्याच्यावरचे, तर हे पीस असेच पडून असते. तर त्यापासूनच एक अशी छान आपण पिशवी शिवणार आहोत. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही असा तुमच्याकडे ब्लाऊज पीस असतील तर त्याचा तुम्ही पण असा उपयोग नक्की करा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर आता यासाठी मी एकदा पेपर कटिंग करून घेणार आहे. कारण हे पीस जे असतात ना, हे खूपच असे स्मूथ असतात ना, त्याच्यावर डायरेक्टली कटिंग करणं जरा अवघड जातं. तर त्यासाठी मी आता एकदा पेपर कटिंग करून घेते आणि मग पेपर कटिंग आपण त्याच्यावरती ठेवून आणि मग कट करूया ब्लाऊज पीस. तर पेपर सिंगल पेपर आहे बघा. मी याच्यात याला असं डबल फोल्ड केलेलं आहे असं उभं, आणि इकडच्या साईडने आपण वरून त्याला 6 इंचावर मार्क करायचे. बघा 6 इंच घेतलेलं आहे आणि उंची मी याची घेते 11 इंच. 11. आता याचा एकदा आपण असा चौकोन करून घेऊया. चौकोन रेक्टँगलमध्ये आपण एकदा याला पूर्ण असं मार्क करून घेऊया आणि मग ह्या कोपऱ्यावरून आपण इथे आतमध्ये असं 1.5 इंचावरती मार्क करून घ्यायचे. 1.5 इंच. आणि आता याला आपण असं इथे राऊंड शेप द्यायचा आहे या प्रकारे. आणि आता याला कट करून घ्यायचे. हे बघा, आता हा असा आपला शेप तयार झालेला आहे. आता हाच आपण ब्लाऊज पीसावर ठेवून कट करून घ्यायचा आहे. हा एक पीस घेतलेला आहे मी. आता ह्याची अशी डबल घडी घातलेली आहे आणि आता याच्यावरती आपण हे ठेवून आणि याला साईडने कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आता मी एक गोणीचा तुकडा घेतलेला आहे बघा. आता आपण त्याच्यामध्ये एक कडकपणा येण्यासाठी त्याच्यात गोणी टाकणार आहोत. तर गोणीवरती पण मी आता हा पेपर ठेवून आणि ह्या गोणीला पण सेम तसंच कट करून घेते. गोणीचे पण 2 तुकडे मी कट करून घेतलेले आहे. आता याच्यावरती आपण आहे ना, हे जे वरचा आपला जो पीस आपण कट केला होता तो ठेवायचा आहे आणि अजून एक पीसाचं त्याच मापाचं कट करून घेतलेलं हे आपण याला आतल्या बाजूनी म्हणजेच अस्तरसाठी आपण यूज करणार आहोत. तर हे तीनही आपण असे एकावर एक ठेवून याला पिनअप करून घ्यायचं आणि मग साईडनी याला शिवून घ्यायचं. हे बघा, या प्रकारे आता मी याला पिना लावून घेतलेल्या आहे, म्हणजे हे सरकणार नाही. आता याला व्यवस्थित सर्व साईडनी दोन्हीला पण एकदा स्टिच करून घेते. दोन्ही पण स्टिच करून झालेला आहे हे बघा. आणि ही जी कलर होता ना गोणीचा, तो आतल्या साईडने घातलेला आहे, नाही तर तो वरून दिसला असता. आणि आता हे झालं. आता ह्याच्यासाठी ना आपल्याला आता याच्यामध्ये जो कलर आहे त्याच कलरचा मी दुसरा असा चॉकलेटी कलरचा पीस घेतलेला आहे. तर ह्या पीसाचे ना आपण आता सरळ सरळ पट्ट्या कापणार आहोत. आता ह्या पट्ट्या मी अंदाजे घेते 2-3 पट्ट्या मी एकदा सरळ अशा, म्हणजे आपण 2-2, 2.5 इंचाच्या आपण रुंदीच्या अशा पट्ट्या कापून घेणार आहोत. 2-2.5 इंचाची मी अशी सरळ 2.5 इंचाच्या सरळ सरळ आपण 2-3 पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. 2.5 इंचाच्या मी आता ह्या सध्या तरी 3 पट्ट्या काढलेल्या आहे. आता ह्या 3ही पट्ट्या अशा आपण आता एकाला एक जोडून घेणार आहोत आणि मग जर कमी पडलं तर अजून आपण नंतर लावूया. एकाला एक जोडून घेतलेल्या आहे. आता याची ही जी उलटी साईड ही वरती ठेवून
आपण याला एकदा या प्रकारे एक साइड आहे ना त्याची अशी फोल्ड करून पूर्ण पट्टीला आपण एकदा इथं असं स्टिच करून घ्यायचं आहे। इतकीच फोल्ड करायची आणि पूर्ण पट्टी स्टिच करून घ्यायची एक साइड। हे बघा, एक साइड मी याची अशी फोल्ड करून स्टिच करून घेतलेलं आहे। आता याची आपल्याला फ्रिल बनवायची आहे। त्यासाठी आपण असं थोडं असं फोल्ड करून याची या प्रकारे अशी फ्रिल करून इथं आपण स्टिच करून घेणार आहोत। याची पूर्ण याची एक फ्रिल तयार करून घेऊया। फ्रिल तयार करून घेतलेली आहे या प्रकारे मी। आता ही जी बॅग आहे तर मी इथे आता चेन लावणार नाही। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे चेन पण लावू शकता। मी बिना चेनचंच बनवणार आहे। तर त्यासाठी एक अस्तरचं मी परत आता अस्तर लावण्यासाठी पिसाचेच असे बॅगच्या साईजचेच 2 शेपमध्ये असं कापून घेतलेलं आहे, जे आपण अस्तरसाठी वापरणार आहोत। तर ही सरळ बाजू ठेवायची बॅगची आणि त्याच्यावरून हे अस्तर ठेवायचं। आता इथे आपण हे स्टिच करून घेऊया एकदा। स्टिच करून घेतलेलं आहे। आता याला असं पलटवरून आणि याच्यावरती आपण दाबटीप देऊन घ्यायची। याला असं आतमध्ये फोल्ड करायचं आहे अस्तर पूर्ण आणि इथे दाबटीप देऊन घ्यायची। दाबटीप देऊन घेतलेली आहे इथे। आता पूर्ण याला आपण एकदा स्टिच करून घ्यायचे आणि दोन्ही साइड आपण अशाच तयार करून घ्यायचे आहे। दोन्ही याला आता हे स्टिच करून घेतलेलं आहे। आता आपल्याला फ्रिल जोडायची आहे। तर आपण कुठलाही एक भाग घेऊया एकदा आणि आता ही फ्रिल आहे ना ह्याच्यावरती अशी ठेवून आपण पूर्ण साइडने आपण याला अशी फ्रिल स्टिच करून घ्यायची एकदा। फ्रिल जोडून घेतलेली आहे। आता आपण याला बेल्ट अटॅच करून घ्यायची एकदा। ही फ्रिल लावायच्या आधी जोडायला पाहिजे होतं, मी विसरली। पण आता एकदा दोन्ही साइड स्टिच करायच्या आधी एकदा आपण आता बेल्ट लावून घेऊया। त्यासाठी मी अशी बेल्ट तयार करून घेतलेली आहे। बेल्ट आपला 19 इंच घेतलेला आहे बेल्ट। हे बघा, या प्रकारे असे 2 बेल्ट तयार करून घेतलेले आहे। आता याचा आपण एकदा जो सेंटर पॉइंट आहे तो काढूया। आणि सेंटर पॉइंट पासून आपण इकडे आता याला 2.5 इंच असं मार्क करायचे आणि बेल्ट आपण तिथे लावून घेणार आहोत। बेल्टला आपण आता थोडंसं असं दुमडायचे आणि इथे आपण त्याला इथे स्टिच करून घ्यायचं आहे या प्रकारे दोन्ही बाजूनी आणि याला पण सेम तसंच करायचे। बेल्ट अटॅच करून घेतलेले आहे। आता आपण हे बेल्ट अशा आतमध्ये टाकायचे आणि ही फ्रिल अशी आतमध्ये ढकलायची आणि याच्यावरून हे असं ठेवून याला पूर्ण असं गोल स्टिच करून घ्यायचे। इथपर्यंत स्टिच करून घेतलेलं आहे। आता आपण याला सरळ करून घेऊया। एकदम घरगुती आणि एकदम म्हणजे 0 बजेटमध्ये आपण अशा बॅग बनवू शकतो बघा। उरलेल्या पिसाचा पण छान उपयोग होतो आणि पिशव्या पण अशा खूप उपयोगात पडतात। आपल्याला मंदिरात वगैरे काही सामान घेऊन जायचं असलं थोडंसं तर त्याच्यासाठी पण छान याचा उपयोग होतो आणि दिसायला पण सुंदर दिसतात। तर हे बघा, बॅग आपली छान तयार झालेली आहे आणि याच्यामध्ये आता आपण खूप सारं आपलं म्हणजे असं देव मंदिरात जाण्यासाठी आपलं जेवढं सामान पाहिजे तेवढं याच्यामध्ये व्यवस्थित बसेल। झिप नाही, रनर नाही, काही नाही, एकदम घरच्या साहित्यामध्ये एकदम 0 बजेटमध्ये 0 रुपयात आपण याला बनवू शकतो। तर तुम्हाला कशी वाटली ही बॅग तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हाईप देखील करा। थँक्यू।